मित्रांनो, मी अनिल पाटील. मी आलोय पोलीस ग्राउंड वरती. इथं आहे महासंस्कृती महोत्सव जळगाव आणि इथला आहे आजचा शेवटचा दिवस, म्हणजे फिफ्थ डे. म्युझिक आरचीला वेलकम करण्यासाठी आरची दीदी आली. जळगावामध्ये खूप खूप स्वागत करतो आम्ही सगळेजण. तेव्हापासून इच्छुक आहोत त्यांचं मोबाईल गाणं पण लावून दिलं, नाही आली तरी जळगावकर एकदम वेगळे असणार आहे सगळ्यांपेक्षा. आमचा अंदाजच हटकी आहे एकदम. रिंकू म्हणू आरची म्हणू मला कळत नाहीये, कारण दोन्ही सेम आहे. आणि रिंकू आम्हाला सगळ्यांना सैराट, म्हणजे तुझं जे वादळ आहे ना, तू येणार म्हणल्यावरती हे जळगावकर वादळासारखे या पोलीस कवायत मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. हो ना? बरं, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण रिंकू राजगुरूचं. खूप छान वाटतंय की तुम्ही इतकं प्रेमाने माझं स्वागत करताय. आणि जळगावकर काय भारीच आहेत, मी काय वेगळं सांगणार यांच्याविषयी. इतकी गोड लोक आहेत. मला कलेक्टर साहेबांनी इथे बोलावलं त्याबद्दल पहिला येतोय आणि जळगाव मध्ये येण्याचा योग आला, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आज इथे येऊन. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा. बरं, सदिच्छा तर दिलेल्या आहेत, तर काय जिथं आरची दीदी आली आहे आणि तुम्ही बघू शकता तेच सांगते. इथं पूर्ण सिस्टम हँग झालंय. सदिच्छा तर तू दिल्या, ऐकायचे आम्हाला आता. डायलॉग ऐकायचंय. हे बघू शकता तुम्ही गाईस. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आरची आज जळगाव मध्ये आलेली आहे आणि मला असं वाटतं की तिने एखादी डायलॉग जर जळगावकरांच्या भाषेत बोलत आहे. हात तर लावून बघ, नाही तुझं थोबाडात फोडलं तर मी पण नावाची आरची नाही. तिथे तू म्हणणार की ए मंग्या तू त्याला हात लाई पाय, मी मागे मागे म्हणत्या ए मंग्या त्याला हात तर लाई पाय, त्याला हात तर लाई पाय. नाही तुला चावण्या फोडल्या, चावण्या फोडल्या. चावण्या म्हणजे आमच्याकडे थोबाडाला चावणं म्हटलं. आमची ही बोली भाषा आहे. नाही तुला चावण्या फोडल्या,
नाही तुला चावल्या फोडल्या. मी बी नावाची आरची नाही. मी बी नावाची आरची नाही. ओके. हॅलो नमस्कार जळगावकर. दादा गाणं लावा ना सैराटचं. लावून टाका बरं. मी येऊ ना. येऊ. बापरे हाय. तुझे कपडे फार चमचमताय. आणि मी लग्न करण्यासाठी आलो इथे. हे काय झालं? मी येणार आहे. येऊ ना. आपण लग्नासाठी नाही. नाही नाही नाही. आधी सोनालीने आणि सईने नाकारलंय मला. सईला आणि सोनालीला प्रपोज केलं होतं. कशावर आता मी हा बोलेल. शेरवानी घालून आलाय. आधी तर तयारीत नव्हता. आता तयारी मुलांनो जळगावचे आवाज. नाही म्हणता येते. नाही म्हणता येते. नको. ठीक आहे आपण एक काम करूया. हिला प्रपोज नको करूया. बस प्रपोज नको करायला. मी थेट हिला लग्नासाठी मागणी घालतो. रिंकू यांच्याशी तुझे काही लागेबांधे आहेत का? त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांना वाटतंय माझं वाईट होऊ नये. मलाही त्याच वाटतंय. आरची ताई की जय म्हणतायत ते. आरची ताई की जय. ताई म्हणतायत. भाऊ आहेत ते सगळे माझं. बरं ठीक आहे आपण एक काम करूया. दादा आपण सगळ्यात आधी या सगळ्यांसाठी एका झिंगाटचं गाणं फुल आवाजात लावूया. इथं आपण थोडं एन्जॉय करूया आणि मग थोडस पुढे सरकूया. चालेल. सगळ्यांनी नाचायचं इन्क्लुडिंग रिंकू. रिंकू पण. ओके प्लीज रिंकू जळगावकर. पण आरतीला काय 2-4 प्रश्न पण विचारले. सैराट माहितीये, झिंगाट माहितीये, सगळं माहितीये. पण हे माहितीये का की आरची सुंदर चित्र काढते. की बात चित्रकला आवडते की नाही मला चित्र काढायला लहानपणापासूनच आवडतं. पण मी काय त्यात शिकले वगैरे नाही. आपलं जसं तोडकं मोडकं जमतं तसं काढते. तुला हरकत नाहीये. रंगांचे उभे आडवे कसे फरांचे आवडले की चित्र तयार होतं ना. करतं का? हा हे पिंटर हा इतका परफेक्ट मॅच यार. आणि एवढा लहान राहत लग्न करते का नाही. उंचीचं काय करू? बुद्धी पण अंग बघती असते तू. माझा ऑब्विसली जास्त. जय श्रीराम मित्रांनो. मी आलोय पोलीस ग्राउंडवरती. काय बघतो? पुढं काय लोक बघतोय की हा संस्कृती महोत्सव जळगाव आजचा इथला आहे. 5 दिवस. मगापासून नाव असून काय बघतोय माझ्याकडे? मी बघिन नाही तर काय पण करेन. मला आर्यन भाऊसाहेब तुला नसून आवडत दादा ना तर बघू. भेटलाय. ठीक आहे नाही बघत. अरे बघ की आय लव्ह बघ की. ओके ठीक आहे. कार्यक्रमात आपण पुढे सरकूया. थँक्यू सो मच रिंकू आणि सगळ्यांनी गौरव. थँक्यू सो मच मला या ठिकाणी बोलवलं होतं.
मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. पार्टी बदलली का तुम्ही? अरे कामाचं बोलतोय ना रे. अरे कामाचं बोलतोय कामान रे. ओके, स्थानिक कलावंतांसाठीचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मी चेतन कुमार, प्रॉपर जळगावचा आहे. या आधी बरेच सिनेमे केलेले आहेत. हिच्या इतका फेमस नाहीये. ओके, त्याचा गाणं लावून द्या. एका सिंगरला आमंत्रित करतोय, माही सुर्वे. प्लीज कम ऑन स्टेज. या ठिकाणी त्याचा एक गाण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज. अरे हॅलो हॅलो, मी अर्चित येणार होतो म्हणून त्यासाठी एक रॅप लिहिलाय छोटासा. अर्चित, तुम्हाला आवडला तर नक्की मला कॉम्प्लिमेंट द्याल माईक मध्ये. तर हे अर्ची, ऐक मला लागले तुझे वेळ. कपाळाच्या मेंदूर पडली हृदयाची रेड. हृदयाची हार्टबीट काही झाली माझे फास्ट. माझी तूच माझे फर्स्ट आणि तूच माझे लास्ट. तुझ्या हसण्याने माझे हरकून गेले भान. कारण थिएटर गेलो नाही तर तुला पाहण्यासाठी मी रोज सैराटला जाईल. तुला पाहण्यासाठी मी रोज सैराटला जाईल. बरकर तुझसे दुनिया में ना होगी कोई क्यों. रब दी कसम अर्ची बोलू ना मैं झूठ. देखो हवाओं में भी जादू सा छाने लगा. तेरे लिए एक रैप माही गाने लगा है. तेरी आंखों की गहराई को समझ क्यों ना पाऊं मैं. होठ है मगर कुछ कह भी ना पाऊं. मेरे दिल का ये हाल अर्ची तुझे कैसे बतलाऊं. तू वही है जिसके लिए सांस्कृतिक महोत्सव में आया मैं. हाय मर जाऊं मैं. थैंक यू. तुझ्यासाठी ना फक्त काहीच नाही, शिवानीच नाही, मीच नाही, अख्खा जळगाव नाही तर अख्खा महाराष्ट्र वेडा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, तामिळनाडू, माहित नाही तू कुठल्या कुठल्या आणि मान्यवर सगळ्या मंचावर येत आहेत, आपापलं स्थान ग्रहण करत आहेत. आणि सर आवर्जून सांगायला आवडेल या ठिकाणी आजची जळगावला आलेली आहे रिंकू राजगुरू. हिचं मनपूर्वक स्वागत या मंचावरती करूया. आणि आपण सुद्धा या कलेक्टर साहेबांच्या हस्ते हा सन्मान झाला आहे आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा आपण या मंचावरती पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूया. मी मोरे मॅडम आपल्याला विनंती करते की इतकं उत्कृष्ट आयोजन सर गेले 5 दिवस आम्ही अनुभवतो आहोत. हा सांस्कृतिक महोत्सव अतिशय सुंदर असा महा संस्कृती महोत्सव. आणि श्री उपेंद्र दत्ते यांना आमंत्रित करते आणि त्यांनी मंच हाती घ्यावा अशी विनंती. आपण अवघे काही क्षण वाट बघणार आहोत. नाटकाचा सेट लागलेला आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये हे नाटक या मंचावरती सुरू होईल. तेच म्हणणे पुण्या महिमा खबरदारी दावाच्या कर वसुली झालीच पाहिजे. हे आम्हाला समजतो पण कर वसूल करणं म्हणजे अशा प्रजेवर. हे बघा, एम एस 19 कॉमेडियन. एक नंबर. जय श्रीराम मित्रांनो, मला इथं माझे भेटले होते थोडे फॅन्स. ठीक आहे, थँक्यू. तर गाईज मला इथं भेटला होता चेतन कुमार दादा, तुम्ही बघू शकता. मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि इकडे सध्या मला परत भेटलाय सागर दादा, निखिल दादा. आणि इकडे ते सैराट पिक्चर मधले जो हिरो होता तो पण इथे दिसलाय मला. आरची दीदी बरोबर आला होता. तुम्ही तुम्हाला त्यांच्याशी पण भेटून म्हटलं सर दुरून दाखवत होतो तुम्हाला आपली. इथे सगळी बसली पब्लिक जी तिकडे नाही होती. मी तुम्हाला दाखवायला गेला होता
तीच आहे सगळी. इधर आ चुके हैं गाइस, सब लोग आ चुके हैं इधर, बड़े छोटे सब बच्चों के साथ देख लो यार. सर सर तर guys,